हॅलो हाय. चला तर मग आज बनवायचं आहे आपल्याला पावभाजी. आणि पावभाजीसाठी मी मस्त असे 4 कांदे कापून घेतले आणि ते कांदे फ्राय केलेत मस्त असं बारीक कापून. आणि 4 टमॅटो असे मी मस्त बारीक बारीक कापून त्याला तेलामध्ये असं मस्त एकदम मॅश होईपर्यंत ना पूर्ण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते लवकर हे होतं शिजतं. आणि असं मस्त कांदा टमॅटो शिजवून घेतला आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि ओली मिरची असं वाटून टाकलं आहे याच्यामध्ये. आणि आता आपण आहे ना हे झालं आहे बघा, तुम्ही पूर्णपणे मॅश झालं आहे. आणि इकडे भाजी पण मी हे करून घेतली आहे, बघू शकता तुम्ही. पावभाजीची भाजी, वाटाणा, फ्लावर आणि बटाटा. जास्त मला काही आवडत नाही आणि शिमला मिरची फक्त एकच घेतली. आणि आता हे मी मसाला टाकणार आहे. आधी पहिला माझा घरचा लाल तिखट मसाला मी टाकणार आहे आणि नंतर मी मालवणी मसाला पण टाकणार आहे. आणि नंतर 1 चमचा हळद टाकणार आहे आणि धना पावडर टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे. आणि असं मस्त कलर येईपर्यंत त्याला परतून घेणार आहे. आणि असं मस्त कलर येऊ दे त्याला. आणि याला मस्त असा कलर आला आता. तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून आपल्याला पावभाजी मसाला तो ॲड करायचा. थोडा जास्त नाही टाकणार मी, थोडाच टाकणार. दोन चमचे, कारण भाजी काही जास्त नाही बनवायची. रोज रोज जेवायला काय बनवायचं हेच टेन्शन आहे. मग म्हटलं चला आज आपण मस्त पावभाजी करू. आणि आता ह्याच्यामध्ये हे सगळं मी मिक्स करून घेते. आणि पावभाजी आहे ना जास्त पातळ पण नाही करायची, पाव बुडेल तेवढंच करायचं. म्हणजे जास्त पातळ चांगलं नाही लागत, असं घट्ट घट्ट चांगली लागते. आम्हाला तर जास्त आवडते. मी म्हणणार नाही की मी कुक आहे, पण माझं जेवण एवढं सर्वांना आवडतं, तारीफ करण्यासारखं. आणि मी जेवणाचीच कामं करते, त्याच्यामुळे हे सगळं बनवावंच लागतं. कोण बिर्याणी मागेल, तर कोण पावभाजी मागेल, तर कोण मिसळ पाव मागेल. काही सांगू शकत नाही. कोणाचा मूड कधी बदलतो आणि कधी तर पुरी भाजी मागतील. म्हणजे मी इटालियन जास्त काही बनवत नाही, महाराष्ट्रीयनच असतं आपलं सगळं, पण आवडते सगळ्यांना. आणि अशी आपली पावभाजी मस्त कलर येऊ दे. आणि त्याच्यामध्ये शेवटला मी मस्त असं बटर टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे. आणि नंतर आपण मस्त पावभाजी खाणार आहोत. आमच्याकडे आहे ना लाईटची जरा थोडी कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि कॅमेरा ठेवायला पण जागा नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काय व्यवस्थित होत नाही. पण तरी पण ठीक आहे. चला मग ह्याला चला उकळी येऊ दे मस्त अशी. थोडंसं त्यात पाणी ॲड करते, दाखवते तुम्हाला. आणि अशा रीतीने आपली पावभाजी तयार झाली आहे. मस्त अशी तरी बिरी सुटली आहे ना. तर आता आपण मस्त याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. पाव अजून आले नाही आहेत. पाव आले का ते गरम करून मस्त खायला घेऊया. माझी मुलं म्हणतात मम्मी तू ना खूप खर्च करतेस आणि खूप तुला असं काही नाही काय चमचमीत खायला आवडतं. पण मलाच आवडतं का? ते कोणासाठी चाललं असतं सगळं? मुलांसाठी. पण तरी पण मुलांचं काय म्हणणं आहे की तू बनवते.
तर मी बनवते. आणि मेन म्हणजे कसं आहे ना, मी कामावरती काहीतरी असं वेगळं बनवलं ना का मला असं वाटतं की मी पण घरी मुलांसाठी काहीतरी बनवावं. आणि मग तिकडे काय बनवलं का मग माझी इच्छा होती की चला आपण घरी पण बनवूया. आणि मग घरी आल्यावर बनवते. आणि मला आहे ना जेवणाची खूप आवड आहे, कंटाळा नाही आहे, आवडतं मला जेवण बनवायला. चला तर मग कमेंट करून नक्की सांगा कशी झाली पावभाजी. बाय. अरे देवा.